आणि पिंपरी चिंचवडमध्ये अन्नधान्य पुरवठा विभागानं गॅसचा साठा जप्त केलाय। कासारवाडी इथे 2 टेम्पो 57 भरलेले आणि 207 रिकामे भारत गॅसचे सिलेंडर्स किंवा टाक्या जप्त केल्या गेल्यात। टेम्पोच्या बाजूला गॅसचं सील सापडल्यामुळे इथे व्यावसायिक गॅसमध्ये रिफिलिंग केलं जात होतं का या अनुषंगानं आता अधिकचा तपास केला जातोय। तर पिंपरी चिंचवडमध्ये 57 घरगुती गॅस सिलेंडर हे जप्त करण्यात आलेले आहेत। ही मोठी बातमी आहे, कारण छापेमारी सुरू झालेली आहे। कोणी गैरप्रकार करताय का, चुकीच्या पद्धतीने घरगुती सिलेंडरचा वापर केला जातोय का याची शहानिशा केली जाते। आणि लोकांमध्ये कोणत्याही संभ्रमाचं वातावरण घरगुती गॅस सिलेंडरच्या बाबतीत निर्माण होऊ नये किंवा लोकांनी गर्दी करू नये यासाठी आता सरकार सुद्धा प्रयत्नशील असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। कोणकोणत्या ठिकाणी काळा बाजार होतो आहे हे देखील पाहण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर LPG सिलेंडरच्या पुरवठ्यात अडथळे येऊ नयेत यासाठी राज्य शासनानं जिल्हा स्तरावर विशेष समित्या नियुक्त करण्याचा निर्णय घेतलाय। रोजच्या रोज परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करणं ही या समित्यांची मुख्य जबाबदारी असेल। शासकीय पत्रकातनं ही माहिती देतानाच LPG गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि कोणताही तुटवडा नसून अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा शासनाच्या वतीनं करण्यात आलंय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।